नमस्ते विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण शब्दतर सराव संच 4 मधील 1 ते 10 उदाहरण गणितातील क्रमांक जरी 41 42 काल पाहिला असेल तर पुढील 10 उदाहरण म्हणजे 51 पासून 41 ते 50 उदाहरण पाहिली होती. चला तर पाहूया 51 उदाहरण काय आहे ते. उदाहरण समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, एका वहीची किंमत ₹32 आहे. वही विक्रेत्याने 6 डझन वह्या 2160 रुपयाला विकल्या तर झालेला नफा अथवा तोटा आहे. म्हणजे किती आहे असं विचारलेलं आहे, नफा किंवा तोटा. तर नफा तोटा समजण्यासाठी आपल्याला अगोदर खरेदी आणि विक्री किंमत माहित झाली पाहिजे, बरोबर. तर आपण अगोदर 32 रुपयाला एक वही आहे आणि किती वह्या घेतल्यात? 6 डझन. म्हणजे 6 डझन वह्यांची खरेदी किंमत काढूयात. 6 डझन वह्यांची खरेदी किंमत काढूयात. बघा काय असेल खरेदी किंमत. तर 6 डझन म्हणजे अगोदर किती वह्या? आपल्याला एका वहीची किंमत दिलेली आहे. डझनाची किंमत नाही दिली, तर एका वहीची दिली. मग आपल्याला काय करावं लागेल? तर 6 डझन म्हणजे हे बघा 12 गुणिले 6 72 वह्या येणार आहेत. मग 72 वह्या आणि एका वहीची किंमत 32 म्हणजे 72 गुणिले 32 करावं लागेल. आपण या ठिकाणी करूयात 72 गुणिले 32. 2 न गुणूयात, बेदोनी 4, बेसती 14, 0 देऊयात, 3 दोन्ही 6 आणि 3 7 21, 4 6 आणि 4 10, हातचा आला 1 2 3 आणि 2, 2304 2304 2304 रुपये ही कसली किंमत आली? खरेदी किंमत. आता बघा, आपल्याला विक्री किंमत तर ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे, डायरेक्ट दिलेली आहे. असं दिलंय का त्यांनी एक एक वही विकली का? नाही. सगळ्याच वह्या आता कितीला विकल्यात? पुन्हा कितीला विकल्यात? 2160. म्हणजे विक्री किंमत बघा, विक्री आली 2160 रुपये. या दोन्हीची तुलना करू, खरेदी आणि विक्री, बघूयात. तर आपण पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल की काय आहे. इथं आहे बघा, हे 2160 आणि इथं आहे 2304. म्हणजे कोणती किंमत आपल्याला जास्त दिसते? तर खरेदी किंमत जास्त दिसते. कोणती किंमत? खरेदी किंमत. आणि खरेदी किंमत जास्त असल्यावर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की काय होणार आहे? तोटा होणार आहे. मग तोटा होणार आहे म्हणल्यावर नफ्याचे तर पर्याय कटले, नफा तर होणारच नाही. आता राहिला आपला एक ए आणि डी. बघूया तोटा. तोट्याचे सूत्र काय आहे? खरेदी वजा विक्री. मग खरेदी किती आहे आपली? 2304 आणि वजा, हे बघा आडवं येत नसेल तर डायरेक्टलीच वेळ न वाया घालवता 2160 वजाबाकी करू. 4 ला 4, 10 मधून 6 कमी केले 4, या ठिकाणी 2 मधून 1 कमी केले तर 1 आणि 0, 144 रुपये. आणि तो तोटा कुठं आहे? 144 रुपये तोटा. पर्याय क्रमांक डी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. यानंतर आपण पाहूया 52 उदाहरण. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. एका आयताकृती बागेची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. एक आयताकृती बाग, हे बाग काढली. तुम्ही म्हणाल मध्ये काय केले? तर ते पुढे आहे. 80 मीटर परिमिती असलेल्या चौरसाकृती कारंजाच्या भागानं त्या जमिनीचा 1/8 हा असा शब्द आल्यावर घाबरायचं नाही. 1/8 म्हणजे 1/8. 1/3 म्हणलं 1/3. 1/5 म्हणलं 1/5. 1/4 म्हटलं 1/4. 1/6 म्हटलं 1/6. इथं 1/8 म्हणलंय म्हणजे 8वा भाग. एकूण 8 समान भागापैकी एक भाग काय केलेला आहे? कारंजानं. समजा हा भाग कुठला पण घेऊ शकता बरं का. मी हा घेतलाय म्हणजे तुम्ही हाच घ्यावा असं काही नाही. या ठिकाणी काय आहे? रंगवलेल्या भागामध्ये कारंजे आहेत, कारंजे फाउंटेन. या ठिकाणी
एवढा भाग कारंजाने व्यापलेला आहे. याचे 8 भाग केलेत मी या आयताची. 1 2 3 4 5 6 7 8. का? कारण 1 अष्टमांश आपल्याला सांगितलेला आहे इथं, म्हणजे 1 अंश छेद 8. 8 समान भागापैकी एक भाग कारंजानं व्यापलेला आहे. तर आपल्याला विचारलं त्या आयताची बरं का, त्या कारंजाच्या नाही विचारलेले. कारंजे तर 8 भाग झाल्यामुळे हे चौरस आकृती भाग झालेत. आणि आपल्याला काय दिलेलं आहे? परिमिती याची परिमिती, या कारंजाची परिमिती दिलेली आहे, पूर्ण आकृतीची नाही. कारंजाची परिमिती काय दिलेली आहे आपल्याला? तर 80 मीटर. 80 मीटर आपल्याला परिमिती दिलेली आहे. आता मग हा तर भाग चौरस आकृती आहे, म्हणजे या कारंजाच्या जो भाग आहे त्याची बाजू, कारंजाची बाजू काढूयात आपण. चौरस आहे, परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. मग 80 ला आपल्याला कशाने भागावं लागेल? 4 न. म्हणजे बघा 4 दोन्ही 8 आणि 0 20 मीटर. 20 मीटर काय आलं? हे बघा, ही पण बाजू 20 आली, ही पण बाजू 20 आली, आणि हे खालची पण 20, इथली पण 20. पण आपल्याला काय करायचंय? लांबी आणि फक्त त्या आयताकृती बागेची लांबी काढायची. म्हणजे हे 20 आहे, म्हणजे इथलं पण 20 आहे, हे पण 20च आहे, हा भाग पण 20 आहे, हा भाग पण 20 आहे, हा भाग पण 20 आहे. मग आता ह्या बागेची आपल्याला लांबी काढता येईल, रुंदी काढता येईल. बागेची लांबी बरोबर, हे बघा 20 20 20 20 किती वेळा आलं? 20 गुणिले 4 म्हणजे 20 चौक 80 मीटर. आलं लक्षात? असा कुठं आहे पर्याय? तर पर्याय क्रमांक सी आहे. आणि जर रुंदी विचारली असती तर हे 20 आणि 20 40. रुंदी जर विचारली असती आपल्याला तर काय आलं असतं? हे 20 2 वेळा आहे, 20 अधिक 20 किंवा 20 गुणिले 2 40 मीटर आलं असतं. पण आता आपलं हे उत्तर नाहीये, आपल्याला रुंदी नाही, लांबी विचारली, म्हणून पर्याय क्रमांक सी. क्षेत्रफळ विचारलं असतं बागेचं एकूण, तर काय केलं असतं आपण? 40 आणि 80 यांचा गुणाकार, 8 चौक 32, 3200 चौरस मीटर त्याचं क्षेत्रफळ पण आलं असतं. जसं विचारतील तसं सोडवावं लागेल. ओके. यानंतर आपण पाहूया 53वा प्रश्न. लक्ष द्या. यानंतर 53वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत प्रत्येक चौरस हा 16 चौरस मीटरचा आहे. 16 चौरस मीटर क्षेत्रफळाचा आहे. क्षेत्रफळ दिलंय प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. त्याच्यावरून आपण हे प्रत्येक चौरस, हे जेवढे दिसतात ते सगळे चौरस आहेत, आणि त्याचं प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ आहे 16 चौरस मीटर. तर आपण काय करूयात? चौरस मीटर दिलंय का सेंटीमीटर बघावं लागेल आपल्याला. काय सेंटीमीटर का मीटरच आहे? मीटर. मग आपण बाजू काढूया प्रत्येक चौरसाची. बघा मग चौरसाची बाजू कशी काढतो आपण? सूत्रच आहे बघा चौरसाची बाजू काढताना. आता क्षेत्रफळ दिलंय त्याच्यावरून बाजू काढतो. आपल्याला क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? बघा चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 16 चौरस. आधी बाजू काढायला लागणार आहे चौरस मीटर. मग हा 16 कशाचा वर्ग आहे? कारण चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग 16 कशाचा वर्ग आहे? तर नक्की 4चा. म्हणून चौरसाची बाजू आपल्याला मिळाली. चौरसाची बाजू बरोबर 4 मीटर आली. किती आली? 4 मीटर. याचा अर्थ काय? या चौरस जिथं जिथं चौरस दिसतंय त्याची प्रत्येक बाजू 4 मीटरची आहे. लक्षात घ्या. मग मी आता खून करत चालतो कडेच्या बाजूला. आता आपल्याला काय विचारलंय? त्याची आकृतीची परिमिती, म्हणजे फक्त कडेच्या बाजू लक्षात घ्यावी लागतील आपल्याला. बघा आता मी खून करत चालतो. 1 2
3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 सगळ्या बाहेरच्या बाजू आपण मोजल्या 30 आल्या. मग एका बाजूची किती आहे बाबा चौरसाच्या, तर 4 मीटर आहे. मग आपल्याला त्याची परिमिती म्हणून आकृतीची परिमिती एकूण बाजू आपल्या किती आल्या 30 आणि एका बाजूची लांबी किती आलेली आहे आपली 4 मीटर. 30 गुणिले 4 3 चौक 12 120 आणि परिमिती म्हणून एकक आहे ते आहे 120 मीटर. मग असा पर्याय आपल्याकडे कुठे आहे, पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. या ठिकाणी 4 4 4 4 4 4 4 4 4 लिहित बसू नका, मग कालवान किचमिड होतंय आणि लक्षात येत नाही काय ते. फक्त बाजू मोजा आणि गुणिले करा. 4 आले तर 4 न गुणा उत्तर येईल आपलं. ओके. यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 54. नीट लक्ष द्या. 15 मीटर लांबी व लांबीच्या 4/5 पट रुंदी असलेल्या एका भिंतीला दोन्ही बाजूनी रंग द्यायचा आहे. एका चौरस मीटरला 30 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी एकूण मजुरी द्यावी लागेल. म्हणजे किती मजुरी द्यावी लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, आधी भिंत समजा आपण भिंत या ठिकाणी मी आयताकृती भिंत काढतो. हीच आपली भिंत आहे समजा आयताकृती. ही भिंत आहे. दोन्ही बाजूने कलर द्यायचा आहे, पुढच्या बाजूने पण आणि पाठीमागच्या बाजूने पण. आणि तिची लांबी किती आहे, लांबी आहे 15 मीटर. रुंदी किती आहे, लांबीच्या 4/5 म्हणजे रुंदी लिहूया अगोदर. रुंदी बरोबर लांबीच्या, लांबी 15 च्या गुणिले 4/5 5 × 5 5 त्रिक 15 3 चौक 12 मीटर म्हणजे रुंदी 12 मीटर आली. आता रंग द्यायचा म्हटल्यानंतर आपण हा सगळा भाग रंगवणार आहे. हा सगळा भाग भिंतीचा सगळा भाग रंगवला जाईल. म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, नक्कीच मधला भाग आहे म्हणजे क्षेत्रफळ काढावं लागेल. क्षेत्रफळ मग आपण काढूया भिंतीचे क्षेत्रफळ. भिंतीचे क्षेत्रफळ आयताकार आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी. मग 15 गुणिले 12 बरोबर. यांचा जर गुणाकार केला 15 × 2 = 30 शून्य हात चालले 3 15 × 15 = 3 18 चौरस. आता क्षेत्रफळ काढलं म्हणून चौरस मीटर 180 चौरस मीटर. आता आपण लगेच खर्च काढू. रंगवण्यासाठी येणारा खर्च काय येईल हे बघा. एका चौरस मीटरला खर्च आहे 30 रुपये. आपले किती चौरस मीटर आली 180. मग 180 गुणिले 30 करावं लागेल. हे 2 शून्य देऊयात 1 2 आणि 18 त्रिक 54 5400 रुपये. आणि लगेच पर्यायामध्ये बघितलं की 5400 रुपये दिसेल. पण आपण एकाच बाजूचं काढलंय. आपल्याला इथं काय म्हटलंय बघितलं का, तर एका भिंतीला दोन्ही बाजूनी रंग द्यायचा आहे. आपण एकाच बाजूचा काढला मग दोन्ही बाजूने म्हणल्यावर ह्याची दुप्पट होईल. एका बाजूचा 5400 आणि पाठीमागच्या बाजूचा सुद्धा 5400 म्हणजे दोन्ही बाजूंचा खर्च बरोबर 5400 गुणिले दुप्पट होणार. तेवढाच खर्च पाठीमागून पण लागणार म्हणजे 10800 रुपये. आणि हे 10800 पर्याय क्रमांक ए. बी लिहिणारे चुकणार आहेत.
एकाच बाजूचा खर्च येईल त्यांचा, आपल्याला दोन्ही बाजूनी रंगवायची आहे भिंत, म्हणून पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे. ओके. यानंतर 55वा प्रश्न, नीट लक्ष द्या. शेजारील आकृतीत, शेजारील मी मात्र खाली काढलेले आहे, म्हणजे आपल्याला ह्या शेजारील ऐवजी खालील पण शब्द वापरता येईल. शेजारील नाही, खालील. बरं, या आकृतीत 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस कापून घेतला. 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस कापून घेतला तर राहिलेल्या आकृतीची परिमिती होईल. बघा नो, ही आकृतीची लांबी किती आहे, म्हणजे बाजू किती दिलेली आहे, चौरस आकृतीचा आकृती आहे बरोबर 8 सेमी. मग ह्या चौरसाची परिमिती, अगोदरच्या चौरसाची परिमिती काय असणार आहे, तर तुम्हाला माहित आहे सूत्र आहे 4 गुणिले बाजू. बाजू आहे 8, मग 8 चोक 32 सेंटीमीटर. हे अगोदर ह्या सर्व आकृतीची परिमिती आहे. सर्व आकृतीची परिमिती 8 8 8 आणि 8. आता काय केलेलं आहे, एका कोपऱ्यातील 1 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस कापून घेतला. हे बघा, हा इथं जो आहे तो हा चौरस कापून घेतला, काढून टाकला, आपण काढून टाकला. तर आता आपल्याला काय करावं लागेल, हा काढून टाकला म्हणल्यानंतर इथला 1 सेंटीमीटर भाग आहे हा, आणि हा 1 सेंटीमीटर आहे. हा 1 सेंटीमीटर आणि हा 1 सेंटीमीटर. हे बघा, कापलेला काय झाला, हा इथला भाग होता, हा 1 सेंटीमीटर आणि हा 1 सेंटीमीटर. सगळ्या बाजू 1 1 1, कारण 1 सेंटीमीटर बाजू असणारा चौरस. कापलेली बाजू कुठं, हे निघून जाईल, हे इकडचा भाग, पण इथं 1 1 राहणार आहे, 1 1 राहणारच आहे. मग तुम्ही जर पाहिलं, हे 8 हे 8 हे 8 नाही न राहता काय होईल, इथला 1 भाग गेला म्हणजे इथं 7 बरोबर, आणि इथं पण काय होईल 7 होईल. परंतु इथं 1 आणि 1 वाढेल, म्हणजे हा कापला पण इथं 1 राहिलाच ना, टोटल 8च. पुन्हा इकडचा हा कापला पुढचा, पण इथं 1 वाढलाच ना मध्ये. म्हणजे बघा, नवीन आकृतीची परिमिती बरोबर. हे बघा, हे जरी 7 राहिला असेल, इथून इथपर्यंत 7, तरी हे 1 8 झालं की नाही. म्हणजे आणि इथून इथवर जरी कापलं, इथवर 7, हे बघा 7 आहे, आणि वरचा कापला असला तरी इथं 1 आहेच. म्हणजे बघा, हे असं जर लिहिलं मी, हे 8 8 8 अधिक हे 8 8 8 हे 7 अधिक हे 1 अधिक हे 1 आणि अधिक इथला 7, तरी पण काय येणार आहे, 32 सेंटीमीटरच परिमिती होईल. 32च, पूर्वी पण 32 होती, नंतर पण 32 आहे. मग काय झालं, पर्याय क्रमांक ए तेवढीच राहील, फरक काहीच पडणार नाही, कमी होणार नाही, जास्त होणार नाही. ओके. यानंतर आपण 56वा प्रश्न पाहूयात. बघा, 56वा प्रश्न काय आहे, एका चौकोनाचे 2 त्रिकोणात विभाजन केले, प्रत्येक त्रिकोणाचे 3 कोन, तर पूर्ण चौकोनात किती कोन तयार होतील. आता आपल्याला चौरस असो, आयत असो, काही असो, चौकोन. मी एक चौकोन काढतो, हा चौकोन, मी चौकोनाचा आयत हा प्रकार काढलाय, चौरस काढला तरी चालेल, काही अडचण नाही. आणि याचे 2 त्रिकोणात विभाजन केले. 2 त्रिकोणात विभाजन करायचं म्हणजे बघा, हा समजा ए बी सी आणि डी हा चौकोन आहे, आयत हा त्याचा प्रकार आहे. असे 2 त्रिकोणात विभाजन केले. बघा, त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण बी डी सी असे 2 त्रिकोण तयार झाले बरोबर. तर त्यांनी म्हणले त्रिकोणाचे, प्रत्येक त्रिकोणाचे 3 कोन. वरच्या त्रिकोणाचे बघा, हा 1 हा 2 हा 3 झाले की नाही, 3 कोन. आणि खालच्या त्रिकोणाचे, हा खालचा 1 हा इथला 2 आणि इथला 3, म्हणजे किती झाले त्रिकोणाचे कोन, 6 कोन झाले. 2 त्रिकोणाचे मिळून किती झाले,
6. एका त्रिकोणाचे 3 त्रिकोणाचे एका 3 दोन्ही त्रिकोणाचे 2 त्रिकोणाचे एकूण कोण झाले 2 त्रिकोणाचे कोण झाले 6. पण आपल्याला विचारलंय तर संपूर्ण चौकोनात किती कोण असतील. संपूर्ण चौकोनात हे बघा 1 2 3 4 5 6 झाले. पण अजून याच्यामध्ये कोण राहतात चौकोनाचे. कोणता राहतो हा पूर्ण. हा इथला हा पूर्ण अर्धा अर्धा धरलाय ना. हा आणि हा धरलाय. हा पूर्ण धरलेलाच नाही बरोबर. इथं मी अशा पद्धतीनं हे काटकोन असतो आयत काढलाय म्हणून. आता तसाच इथला एक कोण इथला एक कोण म्हणजे चौकोनाचे उरलेले किती कोण 2. त्याच्यामध्ये अधिक 2 मिळवावे लागतील. मग काय होतील 8. मग या चौकोनात एकूण कोण किती होणार आहेत चौकोनात हा एकूण 8 कोण तयार होतील. किती कोण तयार होतील 8. मग 8 कुठं आहे पर्याय क्रमांक बी. हे आपलं उत्तर आहे. काही अवघड आहे का याच्यामध्ये नाही. फक्त विसरू नका हा धरलाय म्हणजे हा मोठा धरलाय असा होत नाही. तो वेगवेगळा धरलेला आहे. इथं डबल धरता येईल का नाही कारण तो एकच कोण आहे. ओके. यानंतर पाहूया 57वा प्रश्न. बघा असे प्रश्न असा प्रश्न परीक्षेमध्ये कमीत कमी बघा एक येणार 2 प्रश्न येतील. कधी अयोग्य विधान कधी योग्य विधान. तर लक्षात घ्या इथं काय आहे अयोग्य विधान शोधायचंय म्हणजे चुकीचं विधान शोधायचंय आपल्याला. तर चुकीचं विधान शोधताना लक्षात घ्या त्रिकोणाच्या पहिला आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज एका सरळ कोणाच्या मापा एवढी असते. हे बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आणि सरळ कोणाच्या मापाची बेरीज सुद्धा म्हणजे सरळ कोणाचं माप बेरीज म्हणायची गरजच नाही. सरळ कोणाला सरळ कोणाचं माप सुद्धा 180 अंश असते. म्हणजे दोन्हीचं सारखं आहे म्हणजे विधान बरोबर आहे. ए हे बरोबर आहे. ए हे बरोबर आहे. त्यानंतर पुढे पहा आयताचे 4ही कोण काटकोन असतात. तुम्हाला माहित आहे आयत ही आकृती त्याचा प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो म्हणजे काटकोन असतो. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. हे पण विधान बरोबर आहे. तिसरं पहा काटकोन चौकोनाच्या 4ही कोणांच्या मापाची बेरीज 4ही कोणांच्या मापाची बेरीज 360 अंश असते. काटकोन हे बघा तुम्हाला काटकोन चौकोन म्हणू द्या अथवा कुठलाही चौकोन म्हणू द्या. काटकोन चौकोन असेल म्हणजेच आयत. काटकोन चौकोन म्हटलं की आयत लक्षात घ्यायचं. चौरस असेल पतंग असेल समलंब चौकोन असेल समांतरभुज चौकोन असेल कुठलाही असू द्या 360च बेरीज असते. ही एका त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापाच्या बेरजेच्या दीडपट असते. त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापाची बेरीज आपल्याला माहित आहे 180 अंश असते. याची दीडपट म्हणजे याचा अर्ध करावं लागेल आणखी 180चं ते झालं 90. त्याच्यामध्ये आपण 90 मिळवूया. बेरीज झाली 270 अंश. आणि असं म्हटलंय काटकोन चौकोनाच्या 4ही कोणांच्या मापाची बेरीज 360 ही काय त्रिकोणाच्या 3ही कोणाच्या मापाच्या दीडपट असेल का नाही. 270 एवढी असते का नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. शेवटचं पण बघूया. चौरसाचे 4ही कोण 90 अंशाचे असतात काटकोन असतात. आपल्याला माहित आहे चौरसाचे प्रत्येक कोण काटकोन असतो. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. पण प्रश्नाचं उत्तर मात्र जे चूक आहे ते आपलं बरोबर आहे. जे चूक आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे कारण आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर येणार आहे. यानंतर पहा 58वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या आकृतीत जास्त विशाल कोण आहेत असं म्हटलं. विशाल कोण म्हणजे ज्याचं माप ज्या कोणाचं माप 90 पेक्षा काय असलं पाहिजे 90 अंशापेक्षा जास्त असलं पाहिजे. आता हे काय मोजून बघायची गरज आहे का तर आपल्याला बघितल्यावर लक्षात येतं विशाल कोण कोणता येतो. 90 अंशापेक्षा जास्त असलेला आता कितीचा आहे काही गरज नाही आपल्याला फक्त तो 90 अंशापेक्षा मोठा असला पाहिजे. पहिल्या आकृतीत बघूयात. हे बघा हा विशाल कोण आहे आणि हा एक विशाल कोण आहे. हा लघुकोन हा लघुकोन हा पण लघुकोन हा पण लघुकोनच होणार आहे. म्हणजे इथं विशाल कोण किती आले 2 विशाल कोण आले या आकृतीत. या आकृतीत पाहूयात आपण.
इथं जर पाहिलं तर हा लघु कोण येणार आहे, हा छोटा पण हा मोठा पण. हा इथं जर पाहिलं हे एकमेकाला छेदतात म्हणजे इथं काटकोन येणार आहेत, हे म्हणजे विशाल कोण नाहीत, ते काटकोन आहेत, एकमेकाला लंब छेदतात. हा पतंग आहे, पतंगाचे कर्ण परस्परांना छेदतात 90 अंशात, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथले पण हे लघु कोण येणार आहेत, इथले पण लघु कोण येणार आहेत, खालचा पण हा लघु कोण असणार आहे, हे पण लघु कोण असणार आहेत. फक्त हा मिळून विशाल कोण का इथला हा 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 मोठा, हा मोठा. इथले पण लघु कोण असणार आहेत, हा पण लघु कोणच असणार आहे. म्हणजे विशाल कोण इथं पण दोनच आले, विशाल कोण दोनच आले. इथं पाहूयात, इथं जर पाहिलं तर बघा हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7 आणि हा 8. इथं मात्र विशाल कोण किती येणार आहेत, 8. इथं बघूयात आपण, हा तर हे बघा 90 स्ट्रेट असता तर 90 झाला असता, हा लहानच आहे म्हणजे हा येणार नाही, हा विशाल कोण नाही. त्याच्यानंतर हा चौरस तयार झालाय, हा काटकोन आहे, हा पण काटकोन आहे. बघा इथला हे तर लहानच असणार आहेत, लघु कोण असणार आहेत, हा काटकोन असणार आहे, हा काटकोन. आता बघा फक्त प्रॉब्लेम कुठं आहे, हा पण लहानच असणार आहे. तर इथला हा पूर्ण हा सगळा मिळून, हा सगळा मिळून मोठा हा मोठ्या वरच्या चौरसाचा समलंब चौकोनाचा वरचा कोण सगळा हा मोठा कोणता, इथून तो हा 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 विशाल कोण असणार आहे आणि इकडचा हा विशाल कोण असणार आहे. म्हणजे किती विशाल कोण आहेत, आणखी कुठं तयार होतो का विशाल कोण, तर नाही होत, दोनच विशाल कोण तयार होतात. मग आपल्याला विचारलंय खालीलपैकी कोणत्या आकृतीत जास्त विशाल कोण आहेत, तरी कुठं आणखी चौरसाच्या मध्ये इथं कुठला, इथं ना, ओके. इथं इथं होतोय हा हा बरोबर आहे, हा विशाल कोण होतोय. आणखी विचार करायला गेल्यानंतर मग इकडून पण होईल असा इथला घेतलाय आपण, इथला एक घेतलेला आहे. चला म्हणजे 3 होत आहे तिथं. पण आपल्याला तरी पण काय विचारलंय, जास्त, तर जास्त कुठं आहेत, पर्याय क्रमांक सी 8 होत आहेत. ओके. यानंतर पाहूया 59वा प्रश्न. हा आहे आलेखावर, पण हा कोणता आलेख आहे, चित्रालेख. चित्रालेख म्हणजे चित्र दिलेले असतात, इथं स्टारचे चित्र दिलेले आहेत. नीट लक्ष द्या. प्रश्न काय, एका व्यापाऱ्याने 5 दिवसात किती किलो कांदे विकले ते चित्रालेख दाखवत आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कांदे एका व्यापाऱ्याने 5 दिवसामध्ये, हे 5 दिवस आहेत रविवार पासून गुरुवार पर्यंत, किती विकले ते दाखवत आहे. त्यावरून सोमवार, मंगळवार व बुधवार ची सरासरी विक्री, सरासरी म्हटलंय बरं का, एकूण नाही, सरासरी विक्री ही रविवार व गुरुवारच्या सरासरी विक्रीपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आपण अगोदर लक्षात घेऊयात दररोज किती किलो कांदे विकलेत ते. तर बघा इथं स्टार हे महत्वाचं बरं का, हे कधी पण बघा चित्रालेखामध्ये हे महत्वाचं असतं. एक स्टार म्हणजे 50 किलोग्रॅम आहेत. मग पहिलं जर पाहिलं आपण 1 2 3 4 5 6 स्टार आहेत, म्हणजे रविवारी 6 पंचे 30, 300 किलोग्रॅम कांदे विकलेत. दुसऱ्यामध्ये सोमवारी 1 2 3 4 5 चोक 20, 200 किलोग्रॅम कांदे विकलेत. त्यानंतर मंगळवारी 1 2 3 5 त्रिक 15 म्हणजे 50 त्रिक 15 म्हणजे 150 किलोग्रॅम कांदे मंगळवारी विकलेत. त्यानंतर आणखी 5 दिलेला आहे, म्हणजे 5 5 25 म्हणलं की 250 किलोग्रॅम कांदे बुधवारी विकलेले आहेत. 1 2 3 4 5 6 म्हणजे पुन्हा 300 किलोग्रॅम कांदे विकलेले आहेत. आपण अगोदर दररोजचे किती किलोग्रॅम कांदे विकले ते पाहिलं. आता पुढं सोमवार, मंगळवार आणि बुधवार ची सरासरी. हे बघा सोमवारी किती आहेत, 300. नाही सोमवार 200. पुन्हा मंगळवार 150 आणि नंतर बुधवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार
250. हे किती झालं पहा, शून्याला शून्य, पाच पाच आणि पाच 10ला शून्य, हाताला 1, हे 5 आणि 1 6, 600 किलोग्रॅम हे 3 दिवसात विकलेत. पण त्यांनी सरासरी म्हटलंय म्हणून याला 3 न भागावं लागेल आपल्याला, कारण 3 दिवस आहे ते. म्हणजे काय आलं 3 न भागल्यावर 200 किलोग्रॅम ही सरासरी आली. काय आली? सरासरी. बघा एकूण बेरीज भागिले 3, कारण 3 दिवस होते. आता पुढे काय म्हटलंय, ही सरासरी, म्हणजे याची तुलना करायची आपल्याला. ही रविवार आणि गुरुवारच्या सरासरी विक्रीपेक्षा कितीने. आता रविवारी किती आहे? 300 आणि गुरुवारी 300, म्हणजे 300 आणि 300 किती होणार आहे? हे 600. याची सरासरी पण काय होईल? त्याला 200 कशी होईल सरासरी? त्याला 2नच भागावं लागेल. 300 सरासरी होईल 300 किलोग्रॅम. आता म्हटलंय ही ह्याच्यापेक्षा कितीने कमी जास्त. अगोदर ही कमी आहे का जास्त आहे? कमी आहे, म्हणजे जास्तचा पर्याय कटला आपला, जास्त येणार नाही, कमी. आता वजाबाकी करावी लागेल. 300 मधून 100 वजा 200 वजा करायचे, मग काय राहील? 100. 100 ने कमी असा पर्याय कुठे आहे? 100 ने कमी. इथं सारखीच 100 ने कमी आहे, 50 ने जास्त, 100 ने जास्त, तर कमीचा पर्याय येईल पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया आपण 60वा प्रश्न. हा प्रश्न आलेखावर विचारलेला आहे. पहा, हा आलेख आहे. एक्स अक्ष, वाय अक्ष. वाय अक्षावर आपल्याला उंची दाखवलेली आहे सेंटीमीटरमध्ये. आणि प्रश्न असा विचारलेला आहे या आलेखावर, एका विद्यार्थ्याचा 1 ते 10 वर्षापर्यंतच्या उंचीचा आलेख दर्शवला आहे. म्हणजे इथं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5, 6, 7, 8, 9, 10 वर्षापर्यंत त्याची उंची कशी वाढलेली आहे ते आपल्याला या आलेखामध्ये दाखवलेलं आहे. त्या माहितीच्या आधारे 7व्या वर्षी उंची किती आहे ते सांगा. सरळ सरळ आहे. 7व्या वर्षी किती उंची आहे ते सांगा म्हटलेलं आहे. या ठिकाणी 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130 अशा पद्धतीने वाय अक्षावर सेंटीमीटरमध्ये उंची दाखवलेली आहे. आपल्याला म्हटलं आहे 7व्या वर्षी. तर 7व्या वर्षी पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 7वं वर्ष कुठं आहे? या ठिकाणी हे 6 आणि हे 7 वर्ष. जर आपण 7व्या वर्षी ज्या रेषा दिलेल्या आहेत, हे पहा, हे असे डॉट 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 दिलेलं आहे, हे असं डॉट 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 डॉट, हे 7च्या वरच्या टोकावर बघावं लागेल आपल्याला. वरच्या टोकावर किती? डावीकडे जर पाहिलं वाय अक्षाच्या समांतर, तर तिथं काय येत आहे? तर बघा 110 त्या ठिकाणी येत आहे, म्हणजे 110 सेंटीमीटर उंची आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. आलं लक्षात आलेखावरून. आता 7व्या वर्षी विचारले म्हणून आपण 7ची ही लाईन पाहिली. 7 हे बघा, जर 10व्या वर्षी विचारले असेल तर हे 10ची वरचे तुटक तुटक रेषा आहे की नाही, हे 130 आणि 120च्या मध्ये आहे, म्हणजे 125 सेंटीमीटर असणार आहे 10व्या वर्षी. पण आपल्याला 7व्या विचारलेलं आहे आणि 7व्या वर्षी मात्र 110 सेंटीमीटर आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण आज शब्दतरंग सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4 मधील 10च्या 10 उदाहरणं पाहिलेली आहेत.